श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आज तसा अंतिम दिवस आहे, उद्या समारोप आहे। जगद्गुरु तुकोबांचा जो आशीर्वादात्मक काही प्रसंग आहे उद्याच्या ग्रंथामध्ये आहे, उद्याच्या निरूपणामध्ये, पण आज त्यांच्या जीवनाचा आणि आपल्या जीवनाचा जो महत्वाचा भाग आहे तो आज जगद्गुरु तुकोबांच्या निर्याण प्रसंग म्हणून एक प्रकरण आहे। निर्याण ब्रह्मस्वरूपाला जाणं त्याला निर्याण म्हणतात। प्रयाण, निर्याण, ब्रह्मलीन असे काही शब्द आहेत ज्याच्यामध्ये स्वरूपस्थितीचं गमन असं दर्शवलं जातं। ब्रह्मलीन ब्रह्मामध्ये लीन झालेले। 10-12 वर्षापूर्वी एकाने मला पत्र लिहिलं। काही लोकांना काही शब्द आवडतात पण अर्थ माहीत नसतो। मलाच लिहिलं त्यांनी, ब्रह्मलीन नामदेव महाराज शास्त्री। त्याला असं वाटलं बस चांगला शब्द आहे, वापराव, आपल्याला काय हरकत काय, टॅक्स फरक पडणार। ब्रह्मलीन शब्दाचा अर्थ गेलेले, ब्रह्मामध्ये लीन झालेले। कोण कसं सांगेल, कोण कसं येईल काही सांगता येत नाही। असं जो प्रसंग आहे ते बुद्धिमान, निर्बुद्ध, श्रीमंत, गरीब, सत्ताधारी किंवा सर्वसामान्य रीतीने जगणारा सगळ्यांच्या जीवनामध्ये हा दिवस उगवतो। तो दिवस आहे मृत्यूचा दिवस, मरणाचा दिवस। तिथे कुठला भेदभाव नाही, कधी येईल ते सांगता येणार नाही। निमंत्रण देऊन तुम्हाला घेऊन जाईल असे काही सांगता येणार नाही। आणि जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य, सगळे चमत्कार जगामध्ये घडतात, ज्ञानोबाला लिहून ठेवतात, पण गेलेला माणूस परत येत नाही। हा अजून काही चमत्कार घडलेला नाही देतात। आणि गेलेल्या लोकांच्या यादीमध्ये एका संस्कृत श्लोकामध्ये फार मोठं विश्लेषण केलेलं आहे। पतिव्रता असतील, तपस्वी असतील, राजे असतील, जीवनात अजिंक्य असतील, येथे ध्येय बला भगीरथ रघु श्रीराम भीष्मादया, येथे अजेय बला, यांना कोणी जिंकलंच नाही त्या आयुष्यामध्ये। श्रीराम आहेत, रघु आहेत, भीष्म आहेत, असे अजय असणारे या जगातले बलाढ्य, भारतावर साम्राज्य गाजवलेले, तालुका आणि जिल्हा लेवलला नाही, समग्र भारताचं सार्वभौम पद घोषवलेले, संपत्ती ज्यांच्या चरणाजवळ आहे, असे सीता अनुसूया, सीता अनुसूया ह्या ज्या काही पतिव्रता आहेत त्या, वशिष्ठ आहे, विश्वामित्र आहे, सगळे तपस्वी। आणि अंतिम लिहितात, सर्वे काल कराल व्यापार सारंगत। काळाचं कोण एवढं मोठं आहे, एवढं बलाढ्य आहे, क्षणक व्यापार सारंगता, फुटाणे जसे खायच ना काळाने, उत्तर फार वेगळं म्हणजे फुटाणे, एवढे मोठे मोठे अजिंक्य लोक, आज कसलाही अवशेष पृथ्वीवर त्यांचा उपलब्ध नाही। तसंच तुमचं आमच्या जीवनातले जे काही 25-30 वर्ष महत्वाची मिळतात, त्याच्यामध्ये अहंकार मोठा असतो, माणूस तेवढाच। इतराच्या तुलनेनं मोठा असणं आणि निसर्गाच्या मानाने मात करणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे। लक्षात येतं काय म्हणून? इतरांच्या तुलनेनं एखादा माणूस बलाढ्य असणे, इतरांचं काम होत नाही, तुमचं काम होतं। इतरांना गरिबीची समस्या असेल, काही रोगाची समस्या असेल, तुम्हाला नसेल, याने काही माणूस मोठा होत नाही। इतरांच्या सुविधेपेक्षा तुमच्या सुविधा जास्त आहेत एवढा त्याचा अर्थ आहे, पण निसर्गाचा नियम ओलांडू शकत नाही।
उल्लंघन करू शकत नाही. देवाला माना न माना, साधू संतांच्या पाया पडा न पडा, मृत्यू एवढा भयंकर अंधकारमय जीवन आहे, मरावंच लागतं. चांगलं मरण येईल याची खात्री नाही. आणि कधी कधी असं जीवनामध्ये प्रसंग उद्भवतात, मरण आलेलं नसताना आपण होऊन मरणाच्या दारी जावं लागतं. नसते लक्षामध्ये. द्वारकेवरून परत निघालेला अर्जुन, फार सुंदर कथा आहे, आशय फार वेगळा आहे. भगवान श्रीकृष्ण निजधामाला जातात आणि त्यांचा जो सारथी आहे दारुक नाव आहे त्याचं, त्याला अगोदर पुढे पाठवतात की अर्जुनाला म्हणावं की आजपर्यंत तुमचं रक्षण केलंय, आता तुम्ही तुमच्या शक्तीनं जे काही माझं द्वारकेतलं थोडंफार राहिलेलं सामान आहे, पत्नी आहे, त्यांचं रक्षण करा. शब्द फार सुंदर असतात मोठ्या लोकांच्या. पालनीय स्नेहा शक्या जनो यन्मत परिग्रह, विष्णू पुराणमध्ये सांगितलं. तुझ्या शक्तीनं तू सांभाळ, माझ्या शक्तीनं मी तुम्हाला सांभाळलं, पण तुझ्या शक्तीनं व्यंगावर बोलण्यामध्ये ईश्वर म्हणतो जीवाला, मी माझ्या शक्तीनं तुला सांभाळलं, आतापर्यंत धरला, विजयी झाला, मोठा झाला, आता मी चाललोय निजधामाला, तुझ्या शक्त्या पालनीय, तू तुझी शक्ती वापर. आणि अर्जुनाला फार बरं वाटतं, भगवंताची सेवा करायचा योग आला. आजपर्यंत आपण उपकारच करून घेत होतो, आज प्रत्युपकार करण्याचा एक योग आला. सगळे हिरे माणिक मोती काही भगवान श्रीकृष्णाचं द्वारकेतलं जेवढं काही असेल सगळं रथावर आरूढ केलं, पत्नी वगैरे सगळं घेऊन निघालं. 36 वर्षाचा अंतर आहे. मी जो तुम्हाला प्रसंग सांगतो, युधिष्ठिर सार्वभौम राजा झाले त्या दिवसापासून हा दिवस जो अर्जुन परत सामान घेऊन चाललेला आहे त्याच्यामध्ये 36 वर्षाचं अंतर आहे. ते वर्ष याच्याकरता सांगतो तुम्हाला, गणित बसलं पाहिजे डोक्यात. आणि द्वारका शब्दाचा अर्थ आहे की गुजरातमध्ये, आणि हा इंद्रप्रस्थला घेऊन चाललेला आहे. तो जात असताना जो रस्ता जवळचा आहे ना, तो कुरुक्षेत्रावरून जातो. जाण्याचा जो मार्ग आहे अर्जुनाचा, तो त्या कुरुक्षेत्रावरून जातो. आणि कुरुक्षेत्र जिथं भीष्माचार्य, द्रोणाचार्य, दुर्योधन सगळ्यांची माती त्या ठिकाणी पडलेली आहे. सगळा पराक्रम जो गाजवला अर्जुनाने तो त्या ठिकाणी गाजवलेला आहे. सगळे अस्त्र शस्त्र, महाभारताचं भयंकर युद्ध त्या क्षेत्रात झालेले. आणि 36 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढं परिवर्तन झालं कुरुक्षेत्राचं, सगळं जंगलामध्ये रूपांतर झालं. कारण की इतकी माणसं मेली गेलेली होती, तिथं कोणी माणूस राहू शकत नव्हतं. शरीरातला मेद, मज्जा, अस्थी, कवटी सगळं त्या परिसरामध्ये, कुरुक्षेत्राच्या परिसरामध्ये पसरलेलं होतं. आणि म्हणून लोकवस्ती निघून गेलेली होती आणि मैदानाचं रूपांतर जंगलामध्ये झालं. आणि इतकं भयंकर झालं 36 वर्षामध्ये, तिथं राहायला डाकू सुद्धा आलं. आता या भागामध्ये सातपुड्यामध्ये काही जागा अशा आहेत की तिथं रात्रीला आपल्याला प्रवास करता येत नाही. तसं तोच भाग कसा झाला. आणि अर्जुनाने भगवंताच्या पत्नीसह त्या रस्त्याने निघाले, जिथे पराक्रम केले त्याच जागेवर हातामध्ये बारक्या बारक्या काठ्या घेऊन, आपल्या भाषेत त्याला दंडुक म्हणतात, पूर्ण काठी नाही, त्यांनी छोट्या छोट्या काठ्या घेऊन त्या जंगलातली लोक अर्जुनाला अडवायला आलेली. अर्जुनाचा जो अहंकार आहे, माझा मुद्दा लक्षात ठेवा काय बोललो, अर्जुनाचा जो अहंकार आहे तो इतका मोठा आहे, भूतकाळ त्याच्या डोक्यामध्ये बसते का तुमच्या डोक्यात, वर्तमान काळ बसत नाही. आज काय तुमची अवस्था आहे, आज कुठल्या लेवलला तुम्ही आहात, वर्तमान काळ कसा चाललेला हे तुमच्या डोक्यात नाही. तुम्ही काय होता, तुम्हाला मान कसा होता, मान हरायला लागली तरी तोच मान डोक्यात आहे. एक दिवस आठवत आहेत अर्जुनाची सुद्धा तीच परिस्थिती. उलट तुमच्यापेक्षा अर्जुन भगवंताच्या
त्याच्या जवळ राहिलेला आहे, गीता ऐकलेला आहे, श्रवण केलेलं आहे गीतेचं. तुझी पहिली वेळ गाथा ऐकायची तरी भगवंताच्या मुखातून गीता ऐकलेली. भगवंताचं विश्वरूप त्याची जी अवस्था ती ही जे मी तुम्हाला सांगतो आणि इतकं सुंदर लिहिलेलं आहे. ते अंतिम दिवस जो मी तुम्हाला काल सुचवला होता, शेवटीचा दिवस गोड व्हावा त्याचं प्रकरण. आणि अशी छोट्या छोट्या काठ्या घेऊन ते डाकू लोक, लुटणारे लोक पुढे येतात. हा भाषण करत असतो त्यावेळेस. अर्जुन, तुम्हाला कल्पना आहे का मी कोण आहे? माझं नाव ऐकलेलं आहे का? माझ्याबद्दल जाणीव आहे का? ते डाकू लोक आहे, त्यांना कशाची जाणीव आहे? कोण भारत? म्हणून जे शहाणा असेल तर राजा ना. शहाण्यासाठी राजकारण असतं, माणसासाठी राजकारण असतं. मेंटल हॉस्पिटलमध्ये गेलेल्या लोकांना सांगितलं भारताचा पंतप्रधान कोण आहे, तो म्हणेल मीच आहे. बुद्धिहीन लोकांना नियंत्रित करता येत नाही, त्यांना माहितीच नाही. नर्मदा प्रदक्षिणा करत असताना 2 अरण्य लागतात, शूलपाणी नावाची झाडी म्हणून. अजूनही लोक त्याच अवस्थेमध्ये जे निसर्गाने ठेवलेले आहे. ते साधू संत नर्मदा परिक्रमा करायला जातात, त्यांना लुटतात. त्याच्या अंगावर वस्त्र नाही, त्यांची राहणीमान वेगळी, त्याला काही वाटत नाही, असं काही जाणीव होत नाही, त्याला जाणवत नाही या गोष्टीला. आणि ऐकून त्यांना सांगतो की मला ओळखलं का तुम्ही कोण आहे काय? त्या डाकूचा जो मुख्य होता ना, तो म्हणजे हा जरा बडबड करतो रे, जरा 2-3 छोटे छोटे पोरांना सांगितलं जरा वर चढ, आणि याच्या जवळचं ते धनुष्यबाण जे ना हिसकून घे. लहान लहान पोरं वर चढतात म्हणाला, नाही ते गळ्यात सगळं काढून घेतात. त्याला काहीच आठवेना. धनुष्य हातात घेतलेला आहे, अस्त्र लावण्यासाठी तो बाण काढलेला, सगळे काहीच आठवेना. कुठला मंत्र आठवेना, कुठला तंत्र आठवेना, शक्ती आठवेना, काहीच आठवेना. आणि 2 लहान पोरं वर जातात आणि त्याच्या हातातले धनुष्य हिसकून घेतात, त्याच्या देखत सोडतात. गांडीव नावाचं धनुष्य ते भगवान शंकराने कधी वापरलेलं. त्याच धनुष्यानं महाभारताचं युद्ध जिंकलेलं. हे धनुष्य एक सामान्य डाकू असं तोडून बघतो. बारक्या बारक्या काठीने जे मारायला सुरुवात करतात अर्जुनाला. मग काही काही गोष्टी आम्ही कीर्तन प्रवचनात सांगत नाही. 2 तासाकरता तुम्ही येतात, दुखी कशाला करायचं? हे मानवी जीवनातलं रहस्य आहे. छोट्या छोट्या काठीने त्या अर्जुनाला मारतात, लुटतात तर सगळं, पण याला सोडून देतात मारून. पायी प्रवास कुरुक्षेत्रापासून घरापर्यंत करतो. किती अवस्था वाईट असेल अर्जुनाची, कधी कल्पना केली जाते. कसलं आनंद भोगलेला आहे अर्जुन. ज्याच्या स्वरूपावर उर्वशीने भाळावं, ज्याच्या सानिध्यात राहण्यासाठी भगवंतांनी यावं, ज्याच्या पुरुषत्वाला भाळून सुभद्रेने लग्न करावं, ज्याचा हेवा सगळ्यांनी करावं, असं सुशोभित जीवन जगलेला, गीता आणि विश्वरूप पाहिलेला मानव सृष्टीतला पहिला अर्जुन, त्याचं हे अंतिम पायी कुरुक्षेत्रापासून. आणि सत्ता असताना एवढी वाईट परिस्थिती. बरं, कधी विरोधी पक्षांनी परिस्थिती केली असं म्हणायला सुद्धा वाव, कारण की भाऊ राजा आहे, युधिष्ठिर राजे. आणि त्या अवस्थेमध्ये अर्जुनाची ही परिस्थिती संपूर्ण अपमानाने चेहरा काळा पडतो. सुचतच नाही, आठवणात नाही कोण आहे काय. अपमानाचा राग. काल मी तुम्हाला सांगितलं ना, तरुण पण कसे जावं, म्हातारपणात सहनच होत नाही काही गोष्टी. म्हणून शेवटचे दिवस आहेत ना, हा अध्यात्माचा मुख्य पाया आहे. कोणाचा आधार घ्यायला लागू नये, कोणी मानसिक दया दाखवू नये आपल्याला. आमच्या दयेवर तुम्ही जगत आहात असं कोणी भासू नये. ते सगळ्यात मोठं पाप आहे. लवकर गेलेलं परवडलं, पण दयेवर जगणं परवडत नाही. आणि तो अर्जुन
प्रयत्न करून दिल्लीमध्ये, अच्छी दिल्ली त्या काळातलं ते इंद्रपट पोहोचतो आपल्या घरामध्ये. सगळं भाऊ दंग होतात. भीम म्हणतो अर्जुना ही तुझ्यासारखीची परिस्थिती. धर्मराज म्हणतात एवढा काळा पडला कसा. सगळं चारीच्या चारी भाऊ चाट होतात. काय परिस्थिती, आपण राजे आहोत, मला सख्खा भाऊ आहे, याच्या जीवावर भारत मिळालेला आहे. याची इतकी वाईट परिस्थिती, कुणाला काही बोलले नाही. आणखी अवस्था पाहून तिथे अचानक व्यास महर्षी प्रगट होतात. व्यास महर्षी ऋषी आहे, महर्षी त्रिकालाचं ज्ञान आहे त्यांना. अर्जुनाच्या समोर येऊन बसतात आणि सांगतात अर्जुना काय नाही परिस्थिती आहे, इतका काळा पडला, इतका अपमान झाला जीवनामध्ये. अर्जुन रडायला म्हणणार, वयोवृद्ध अवस्थेतली गोष्ट रडायला. अर्जुनाने सांगितलं महर्षी मला जर दुसऱ्यांनी फसवलं असताना तर काही वाटलं नसतं, कृष्णाने मला फसवलं. तो गेला याचं दुःख नाही, जाताना माझ्याच्या सगळ्या शक्ती घेऊन गेलो. भगवंतांनी मला फसवलं, रडू कोणासाठी, कोणाबरोबर रडू. महर्षी म्हणतात अर्जुना किती वाईट बोलतो रे. आजपर्यंत ज्या शक्तीनं तुम्हाला श्रेष्ठ बनवलं त्या शक्तीवर तुम्ही एवढा मोठा आघात करता. एवढ्या वर्ष तुम्हाला सांभाळलं, त्याचे उपकार नाही, त्याची जाणीव नाही. एक अपमान जीवनामध्ये झाला आणि तुम्ही त्याच ईश्वराला शिवाय द्यायला लागले. लायकी नाही तुमची भगवंताची पूजा करायची. भगवंतानी काही असं मानवी जीवनाचं उत्तर घेतलेलं आहे का की 24 तास तुम्हाला आनंदात ठेवावं, भगवंतानी तुमचा नोकर व्हावं आणि तुमच्या पुढं पुढं करावं, म्हणजे काय गडी जातो आपलं. काय समजतं तुम्ही भगवंताविषयी, काय कल्पना आहे तुमच्या भगवंताची. जगला तोपर्यंत आनंदाने जगला हे काही कमीच आहे. त्याचं मरण म्हणजे काही फार मोठी घटना आहे का. गेलेला श्वास परत घेता न येणं म्हणजे मरण आहे. आणि श्वासावर विश्वास ठेवणं त्याच्यापेक्षा दुसरा मूर्खपणा नाही. कुठला श्वास परत जाणार नाही आतमध्ये, काय फरक आहे त्याला, काय वर्णन करता येईल त्याचं. मला अमुक श्वास परत जाणार नाही आपल्या जीवनामध्ये, हे भरोसा आहे. मरण म्हणजे काही फार मोठी कला आहे का. जगलो कसं हे विशेष आहे. ज्ञानोबाईने ज्ञानेश्वरीमध्ये विशेष लिहिलेले आहेत. पंचमहाभूत विरोधात आहे. अग्नीचं आणि पाण्याचं कधी जमत नाहीये. या शरीरामध्ये दोन्ही एकत्र आहेत. हवेचं कधी जमत नाहीये, हवा शरीरामध्ये आहे. पंचमहाभूत एकमेकाच्या विरोधामध्ये ही भगवंताची क्षमता आहे. 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी आपली विभूती सांगताना फार सुंदर वर्णन केलेलं आहे. मातीचा जर ढेकूळ घेतला आणि पाण्यामध्ये टाकला तर विरघळतो. भगवंत म्हणतात पृथ्वी सुद्धा मातीचं ढेकूळ आहे आणि ती समुद्रामध्ये आहे. 3% पाणी आहे आणि 1% पृथ्वी, पण अजून विरघळत नाहीये. अर्जुना ही माझी ताकद आहे. ढेकूळ विरघळतो पण पृथ्वी अजून विरघळत नाही. ही माझी ताकद आहे, ही माझी क्षमता आहे, ही माझ्या अस्तित्वाची जाण आहे. व्यास महर्षी म्हणतात उपकार किती केले याचं भान ठेवा. साधू मध्ये हा फरक आहे. साधू काय मिळालं नाही याच्यावर कधीच भाष्य करत नाही. जे मिळालं ना परिपूर्ण आहे, एका जन्मासाठी भरपूर आहे. 2 टाइम भाकरी मिळाली आणि व्यवस्थित झोप आली. भगवंत आमचे साधू संत म्हणतात भगवंता पुष्कळ झालं. मिळेल किती अपेक्षा पूर्ण होणार नाही. आणि काय भरोसा आहे की आपल्यापेक्षा श्रीमंत नसावं. कुठला आपला अपमान होईल याचा काही भरोसा आहे जीवनामध्ये. खाल्लेलं स्वस्त आहे आपल्याला आणि संध्याकाळी झोपल्यानंतर लगेच झोप येते. खरंच भाग्यवान माणसं बरं. याचा झोपेसाठी प्रार्थना करावी लागते. मुंबईमध्ये क्लब निघालेले संगीत लावतात, वातावरण तयार करतात, ऑक्सिजनचं प्रमाण जास्त ठेवतात आणि ज्यांना झोप येत नाही ते तिथं जाऊन बघतात.
मी म्हणलं झोपायसाठी क्लब काढली, म्हणजे काय करावं महाराज, मुंबईमध्ये तेवढंच मिळत नाही, बाकी सगळं मिळतं. आणि झोप अशी वस्तू आहे की ती आणता येत नाही, येत असते, तिच्या मनावर आहे कधी यायचे, आग्रह करता येत नाही तिला की येत म्हणून. समाधानी असेल तर ती सुद्धा लवकर येते, कळलं का? समाधानी जर असाल ना तर पडलं की लगेच तिला वाटतं समाधानी माणूस जायला पाहिजे. चिंताग्रस्त असाल, झोप येत नाही तुमच्या जवळ, तर देव कसा यायचा, साधू कसे तुमच्या जवळ यायचे? चिंता तुम्ही लावून घेतलेली तुमच्या अंतःकरणामध्ये, कसे येणार? व्यास महर्षी सांगतायत अर्जुना, अरे त्या शक्तीचा आभार मानायला पाहिजे. किती दिवस जगावं अशी तुझी इच्छा आहे, किती दिवस त्या शक्तीनं तुम्हाला सहकार्य करावं. कुठेतरी थांबा, कुठेतरी जीवनाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करा. आणि जे 2-4 श्लोक जे आहेत महर्षी व्यासांचे इतके सुंदर आहेत. कालो भव्याय भूतानाम, काळ शब्दांचं वर्णन आलेलं नाही, म्हणून मी तुम्हाला आज म्हटलं होतं आजचा दिवस फार महत्वाचा आहे. काळ हा जो शब्द वापरला जातो ना, काळ हे भगवंताचं वास्तविक स्वरूप आहे. भगवंत आणि काळ हे वेगळं नाहीये, एकच आहे. भगवंत हे नाव आहे. आईला तुम्ही काकू म्हणा, मा म्हणा, माता म्हणा, आई म्हणा, काही फरक पडत नाही त्याचा, व्यक्ती एकच आहे. तसं जो काळ आहे त्याला भगवंत म्हणा, वडील म्हणा, बाप म्हणा, फरक पडत नाही. काळ हे त्याचं स्वरूप आहे. पण साधू संत त्याची दुसरी बाजू तुम्हाला दाखवत नाही. सुंदर ते ध्यान, रूप पाहता लोचनी, ही बाजू तुम्हाला दाखवतात. त्याचं खरं स्वरूप आहे काळ. आणि काळ या जगाला नियंत्रक आहे. कुठलीही गोष्ट उत्पन्न होत असताना काळामध्ये जन्माला येते आणि काळ त्या गोष्टीचा नाश करतो. निर्माण करणारा काळ आहे आणि नष्ट करणारा काळ म्हणजे ईश्वर. काळ म्हणजे ताकद. हेच व्यास महर्षी समजून सांगतात. कालो भव्याय भूतानाम, होणाऱ्या गोष्टीला जबाबदार काळ आहे. अरे तो काळ अनुकूल होता ज्यावेळेस भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य तुमच्या बाणाने मेले. बाणाने मेले नाही, लक्षात येते, काळाने मारले. काळ त्यावेळेस तुमच्या बाजूने होता. तुम्हाला असं वाटलं माझ्या धनुष्यानं मेलं, हा तुमचा गैरसमज. आज काळ तुम्हाला प्रतिकूल आहे आणि डाकूला अनुकूल आहे. त्यांच्या दांडक्यामध्ये ब्रह्मास्त्र शिरलं, त्यांना काहीही येत नाही. नारायणास्त्र असो, आग्नेयास्त्र असो, सगळं तुझं आठवणं बंद झालं आणि छोट्या छोट्या लाकडाने तुला मारलं. हा संकेत आहे काळ तुम्हाला प्रतिकूल झाला, संकेत आहे. आणि व्यासांचे नातू आहे पांडव म्हणजे. आणि व्यास सांगतायत आता जगणं बंद करा, राज्य देऊन टाका. काळ प्रतिकूल झाला, जगण्यात फारसा नाही. सोन्याला जर तुम्ही हात लावाल ना त्याची माती. काळ प्रतिकूल आहे. जगण्याचा काळ कुठपर्यंत आहे, यश मिळतंय तोपर्यंत जगावं माणसाने. ज्यावेळेस यश मिळणं बंद झालं ना, काळ प्रतिकूल झाला हे लक्षात घ्यावं माणसाने. आणि मग पाठी भाऊ एकत्रित येतात. मोठा प्रसंग आहे, त्यातला फक्त तात्विक मुद्दा आपल्याला मांडायचा होता. पाचही भाऊ एकत्रित येतात, परीक्षितीला राजा बनवतात आणि राजे असताना स्वर्गारोहण करतात. गोड नाव आहे बरं का स्वर्गारोहण. स्वर्गारोहण शब्दाचा अर्थ आता मरताना वाईट म्हणू नये म्हणून कैलासवासी म्हणतात. अगदी दारुड्या माणूस जरी मेला तरी तो कैलासवासी आहे. तर दारुड्याने कैलासवर जाऊन का प्यायला सुरुवात करायची. वैकुंठवासी, कैलासवासी. आणि मेलेल्या माणसाला वाईट जगला, बिचारा तसा जगला तसा जगला, पण आता वाईट वाटू नये म्हणून ते गोड शब्द आहेत, वैकुंठवासी, कैलासवासी. आणि एवढे दारुडे आणि एवढे खुनी मर्डर करणारे लोक जर कैलासवासी आणि वैकुंठवासी झाले तर वारकऱ्यांनी कुठं राहावं.
चांगल्या माणसासाठी कुठलं जग आहे, कुठलं जीवन आहे, पण ते मानता येत नाही म्हणून आपल्याला तो शब्द आहे. तसं स्वर्गारोहण या शब्दाचा अर्थ असा आहे, बद्रीनाथच्या दिशेनं पाचवी पांडव, पाचवी पांडव याला म्हणतात एकता. मरायचंय ना, जगलो बरोबर, शरीर पण आपण एकत्र सोडू, त्याला म्हणतात प्रयत्न. काय जीवनात घेतलं त्यांच्या, काय सोडलं हातात सोडून द्या. द्रौपदीसह पांडव येतात, हे जीवन आहे. आणि स्वतःहून बद्रीनाथच्या पुढे जिकडे कैलास पर्वत आहे त्या दिशेनं बर्फातून प्रयत्न करतात चालण्याचा. तो प्रयत्न होत नसतो, जेवण नसतं, शरीर थकलेलं असतं, प्रमाणापेक्षा थंडी असते, इच्छा हीच असते शरीर पडावं, म्हणूनच तुम्ही तिथे गेलेला आहे. मग आता तिथे सुख सुविधा जगणं ह्या काही प्रकार नसतात त्याच्यामध्ये. एक माणूस आत्महत्या करायला गेला, जाताना कंदील बरोबर घेऊन चालला. त्याला विचारलं कंदील का नेतो, हे आत्महत्या करायला जातो, मध्ये विंचू काटा साप वगैरे चावली. आता मला एक ना कशाला कंदील बरोबर नेलाय, आत्महत्या करायला चाललेलं आहे, स्वर्गारोहणला चाललेले आहेत. आता राजे रजवाडे घोडे जेवण ह्या गोष्टी बरोबर असण्याचं काही कारण नाही. मानसिक त्याग म्हणतात. पहिल्यांदा द्रौपदी जाते, नकुल सहदेव भीम, शरीर पडत जातं, हळूहळू हळूहळू पडत जातं. शब्दाचा अर्थ आहे शरीर सोडण्याकरता गेलेले. एवढी जरी 7 दिवसांमध्ये आपल्याला शिकायला मिळालं ना, त्यांनी होऊन सोडलं, पण सुटणाऱ्या शरीराला तरी तुम्ही निदान अडवू नका. प्रयत्न करू नका. 95 वर्षाचं वय झालेलं असतं. डॉक्टरला सांगतो असं इंजेक्शन द्या, सेंच्युरी केली पाहिजे. काय निष्पन्न काय होणार आहे? 5 वर्ष जर तुम्ही अजून जगलात 95 काय करीन, काय निर्माण होणार आहे? काही शेती करणार, काय करणार काय तुम्ही? आपल्या मुलाला तुम्ही बंदिस्त करून ठेवणार, याच्यापेक्षा दुसरं काही होऊ शकत नाही. मुलाला तुमच्यासाठी घर बांधलेलं असेल, याच्यापेक्षा दुसरं काय करणार आहे? दात नसतात, दृष्टी नसते, खाता येत नाही, समजत नाही, जग पुढे गेलेलं असतं. आणि वयोवृद्ध माणसाच्या सान्निध्यामध्ये बसा, सगळ्या शिव्या त्यांच्या तोंडातून येतात, पण गोड भाषेतून येतात. काही खरं नाही जगामध्ये, सगळे मूर्ख लोक आहेत. काही किती द्वेष अंतःकरणामध्ये आलेला असतो. जगला त्याच्या आठवणी अंतःकरणामध्ये ठेवा, त्या आठवणीमध्ये जगा राहिलेला आयुष्य. लक्षात येतं ना त्यामुळे जे चांगलं जीवन गेलेलं आहे तुमचं, जे काही अध्यात्मातले प्रेमाचे फुलं तुमच्या अंतःकरणामध्ये कधी काळी उमलले असतील, त्या आठवणी बरोबर ठेवा आणि शांत जगा. नाही होत जगणं, कारण की पाप सुद्धा जास्त झालेले ना, ते कसं चांगलं करू दे, चांगलं आठवू दे. म्हणून निर्मळ जे राहायचं आहे, पाप रहित जे राहायचं आहे, ते ह्या कारणास्तव राहायचं. हे एक जीवन पांडवाचं जे होऊन शरीर सोडलं. आणि याच कुळाचा जो मूळ पुरुष आहे धृतराष्ट्र, जो महाराज होतो आंधळच ते धृतराष्ट्र, पण एवढं भाग्यवान भगवान कृष्णाने जाऊन त्याच्या पायात लावलं. सगळ्यात वयोवृद्ध तोच ना, आणि भारतीय सभ्यता सोडता येत नाही. तो भगवान कृष्ण जेव्हा कधी हस्तिनापूरला जायचे, धृतराष्ट्राच्या पाया पडायचे. आंधळा अजून ताट व्हायचं, जे ज्याची भक्ती करतं तो माझे पाया पडतो. कधी कधी पाया पडणं सुद्धा किती घातक असतं बघा ना. आणि भगवंत सुद्धा असे आहेत, पाया पडण्याने अहंकार वाढतो, अजून पाप करतो ना, 2दा पाया पडतो, जाताना एखादी करायचं. आणि धृतराष्ट्र आशीर्वाद द्यायचा कृष्णाला. महाराज 100 मुलं जीवनातले गेले त्यांचे, 100. 1-2 वर काय विश्वास होतो कोणाला माहिती. 100 असूनही उपयोगाला नाही आले. शेवटचं दिवस सांगतोय पांडवांचा कसा आहे, धृतराष्ट्राचा कसा आहे. आणि भीम मोकळा माणूस, रोज उठायचं आणि एक पोरगा कसा मारला
हे धृतराष्ट्राजवळ येऊन सांगायचं. एकच काम केलं बरं, मुलगा असं तिरगळलं, हात असा काढला, छाती अशी दाबली, त्याची एक पाय खाली दुसरा पाय दाबून असा चिरला. किती क्रिकेटची स्टोरी आहे ना. रोज ऐकायला लागायचं धृतराष्ट्राला, सत्ता त्यांची. अर्थ झाला ना. काय बोलणार भीमाला? 100 पोरं मारले, सकाळी एक पोरगा, संध्याकाळी एक पोरगा, तरी सगळी स्टोरी सगळ्याला 50 दिवस लागायचे. पण 100 ते 100 व्यक्तींनी मारले तर दुसऱ्या कोणी मारले नाही. हे वैशिष्ट्य आहे. भीम हा महानायक आहे महाभारतात. एकही कौरव दुसऱ्यांनी मारलेलं नाही, फक्त भीमाने मारलं. दुर्योधन असो, बाकीचे 99 असो, एकटं भीमाने मारले. आणि बुद्धिमान नसल्यामुळे मंत्रीपद मिळालं नाही. आताची लोकशाही असती तर दुसऱ्याला मिळालं नसतं. आताच्या लोकशाहीचं काय वर्णन करावं. कधी कधी आपल्या भारताचा हसू येतं आपल्याला. सगळ्यात बुद्धिमान माणूस 12वीचा मेडिकलला जातो, रिसर्च असतात मेडिकलला जातात. सगळ्यात बुद्धिमान टप अभ्यास केलेला. मेडिकलला नंबर लागत नाही ते इंजिनिअरिंगला जातात, त्याच्यात नंबर लागत नाही ते सायन्सकडे जातात, तिसरं ज्याला प्रवेश मिळत नाही ते आर्टला जातात, आणि आर्टलाही ज्याला प्रवेश मिळत नाही ते मंत्री होतात. आणि त्या मंत्र्याचे पुढे डॉक्टर उभे राहतात. तर सत्ताचं नियोजनच कशी केलं त्याला काय म्हणावं. असं काही अभ्यास करून पाहिला का? मंत्री होण्याकरता काय लागतं? काहीच लागत नाही. म्हणून मी म्हटलं की त्या काळातला आताच्या काळातला फरक आहे. आता भीम असता तर त्याला प्राईम मिनिस्टर केलं, पण त्या काळामध्ये सगळे मंत्री झाले. भीमाला मंत्रीच करता येत नाही, काही समजतच नाही, काही कोणाबद्दल कसं बोलावं, कोणाशी कसं वागावं. मोकळा आणि मोकळं डोकं फार भयंकर. धृतराष्ट्राचा जो भाऊ विदुर, त्याला बोलवलं, अरे खूप त्रास होतो, सारखा भीम बोलत राहतो, किती तक्रार करावी धर्मराजाकडे, सार्वभौम पद सांभाळायचे, मी सुद्धा निवृत्त सार्वभौम राजा आहे, माझी खरं म्हणजे माझी शब्द लावू नये बरं. माझी मंत्री, माझे आमदार वगैरे लावू नये. तसं माझी शब्द जरा फार चांगला नाही. माझी सौभाग्यवती लावता येईल का? लावतात. धृतराष्ट्र आहे आणि तो तुम्ही सुद्धा मला जाणीव आहे. किती वेळ सांगावं बरं, ज्याला सांगावं तो त्याचा सख्खा भाऊ आहे. भीम आहे, तो ऐकेल कसं काही सांगता येत नाही. आतल्या आत शेवटचं जे दुःख आहे धृतराष्ट्राचं, ती पचलं जातात. आणि 2-3 वेळा सोडण्याचा प्रयत्न केला, जाऊ दिला नाही धर्मराजाने. शेवटी विदुराला सांगितलं, असं कर, काहीतरी उपाय कर आणि मला नको याचे करायचं. थोडी कल्पना करा, ज्यावेळेस धर्मराज सार्वभौम राजा असतील, दुर्योधन युवराज असेल, काय सेवा होत असेल, किती मान सन्मान असेल. आज राष्ट्रपतीला प्राईम मिनिस्टर भेटायचं असेल, किती बंदोबस्त आणि किती व्यवस्था असते. त्यावेळेस कसं असेल धृतराष्ट्र? त्या माणसाला त्याच गावामध्ये तिथे जगू वाटत नाही आणि मरता येत नाही. म्हाताऱ्या माणसाचं प्रेम असतं, त्याला फार मोठा त्याग लागतो. शेवटी मध्यरात्रीच्या वेळेस युधिष्ठिर, गांधारी आणि कुंती मध्यरात्रीच्या वेळेस नकळत राज्य सोडतात, हरिद्वारला येतात. हरिद्वारमध्ये जे आता हरिद्वार आहे त्याच्या समोर चंडी मातेचं मंदिर आहे. हरिद्वार पासून 5-6 किलोमीटर अंतर आहे आणि चंडी देवी म्हणून आजही त्या ठिकाणी व देवीचं डोंगरावर ठिकाण आहे. त्या वनामध्ये झोपडी बांधून कुंती, गांधारी आणि धृतराष्ट्र त्या ठिकाणी राहतात. पापी माणसं कुठे गेले ना समाधान नाही मिळत. फार छळ केला याने धर्माचा,
फार त्रास दिलेला आहे. आणि एक दिवस असा सूर्य उगवतो जीवनामध्ये, चारही बाजूला अग्नी लागतो, वनवा. जुन्या काळामध्ये जंगल तोड होत नसायची. मग कुठेतरी ठिणगी पडली की सगळं रान असं त्याचे. आजही जिथे खूप जंगल आहे तिथं अग्नी खूप सांभाळावं लागतं. पेटलं तर सगळं डोंगरच पेटून जातं. तसं चारही बाजूला अग्नी पेटतो. मध्यंतरी धृतराष्ट्र आंधळा आहे, कळता येत नाही, जाता येत नाही. स्नान करण्याकरता गांधारी आणि कुंती गेलेला एकटा धृतराष्ट्र सापडतो महाराज वनव्यामध्ये, अग्नीमध्ये. आणि कुठे पळावं त्या माणसाने? तरी जाणाऱ्या माणसाने काय पळावं मला सांगा. की त्याला रस्ता दिसतो, रस्ता माहिती आहे, काय कचरा अंदाज आहे त्याला. चारही बाजूने अग्नी पेटलेला आहे, भाजून चटके बसून मरण होतं महाराज. ज्याच्या सर्वांगाला चंदन लागत होतं, ज्याच्या शरीराची सगळा भारत सेवा करत होता, अंतिम क्षण असं चटके लावून येतो महाराज. रोम ना रोम पेटतो. ती उष्णता कशी असेल, कसं असेल, सगळं शरीर असं. अग्नी द्यायची गरज नाही, जंगलाने तिच्या अग्निसंस्कार केले. ह्या ज्या गेलेल्या होत्या त्या परत येईपर्यंत यांना सुद्धा अग्नीने घेतलं. स्नानाकरता गेलेल्या होत्या त्या परत आल्या, तोच अग्नी पुन्हा लांबून त्यांना पकडला. तिन्हीच्या तिन्ही त्या अग्नीमध्ये जळून बस. बातमीला ते विसरला. वाईट वाटतं त्यांना की अशा रीतीनं वाईट मरण आलं, काहीच करता आलं नाही. ज्ञानोबाने अशा मरणाला मानत नाही. तर मृत्यू मृत्यू आहे. अपघाती मृत्यू हा मोक्षापर्यंत जातच नाही. अर्थ लक्षात ठेवा काय बोलतो. अपघात आहे. दूध उतू गेलं मग काही कृष्णाला पण म्हणायचं. जळालेलं दूध तुम्ही कृष्णाला अर्पण करणार का? भावना चांगली आहे, तो चांगलं दुधाचा नैवेद्य दाखवणार नाही. आणि उतू गेले की सगळं कृष्णार्पण. म्हणजे जेवढं सांडेल, जेवढं काही खरकट राहील, जेवढं सगळं राहील ते सगळं ईश्वराची भावना चुकीची. कशाच्या काय बोलत तुम्हाला. म्हणून मृत्यू एवढा वाईट येतो. अंतिम गुजरात येतात, त्यांचे हडकं गोळा केली जातात आणि गंगेमध्ये प्रवाहित केली जातात. प्रश्न हा नाहीये. ज्या वेदना अंतिम वर्षांमध्ये धृतराष्ट्राच्या गेलेले सगळं सुख विसरलं जातं. क्षण ना क्षण असं वर्ष करता जातो. अपमानित जीवन, दुःखी जीवन आणि सुखाची सवय ज्याला लागली ना त्याचा तर विचारूच नका मला. ज्या लोकांना एसीची सवय आहेत ना त्याच्या मंडपामध्ये बसू शकत नाही. घाम रुमालाच ठेवा लागतो पुसायला. कशाला सवय लावून इथे. बाकीची पण माणसं आहेत, शरीर नैसर्गिकरित्या आपल्या बॉडीमध्ये एसी आहे, सहन करण्याची क्षमता आहे. आणि अशा माणसाला त्रास जास्त होतो जे राजे श्रीमंत आहेत. वारकरी माणसाचं काय नसतं मला, चालता चालता शरीर सोडून देतात. म्हणून मानवी जीवनाचा जो मूलभूत मुद्दा आहे जो मुख्य सिद्धांत आहे मृत्यूचा, तो सिद्धांत व्यवस्थित पार करता आला पाहिजे. तो टप्पा व्यवस्थित पार करता आला पाहिजे. आपला परमार्थ, आपलं श्रवण, आपलं जीवन कमीत कमी शत्रू बनवा, कमीत कमी रोगावून रागवा. रागू नका असं म्हणत नाहीये, माझ्या शब्दाने तुमचा क्रोध कमी होईल असं नाही, पण प्रयत्न करा, कमीत कमी रागवण्याचा प्रयत्न करा, कमीत कमी शत्रू करा. आणि काय साधू संत म्हणजे काय, सगळ्या जगातील मित्र आहेत. भूता परस्परे पडो मैत्र जीवन. कुणीतरी रडलं पाहिजे तुमच्यासाठी, कोणाला तरी तुमची उणीव या जगात भासली पाहिजे. काहीतरी आपण या जगाला देऊन गेलो, त्या जगाने आठवण ठेवली पाहिजे. भगवान श्रीकृष्णाची गीता ही जगासाठी गुरुदेव सगळ्या भाषेमध्ये अनुवाद आहे. कृष्णम वंदे जगद्गुरुम. कोण माणसं, संप्रदाय कुठला आहे, मान्यता कोण आहे, परंतु गीता सगळं विश्व वाचतं. आज 600 कोटी माणसं आहेत. 5000 वर्षापूर्वीचे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांनी दिलेले शब्द आज
आजपर्यंत त्या शब्दाचं कुणी उल्लंघन करू शकलं नाही. असं काहीतरी जगाला देऊन जा, असं काहीतरी चांगलं करून जा. 5000 वर्षापासून आतापर्यंत लोक गीतेचा अभ्यास करतायत, भागवत कथा करतायत, भगवान श्रीकृष्ण चंद्राच्या जीवनावर बोलतायत. याला जीवन म्हणतात. म्हणजे अजूनही रावणाला लोक शिव्या देतातच, अजूनही दुर्योधनाला शिव्या देतात, अजूनही लोक बोलतातच. मला अशी स्त्री सापडत नाही जीवनामध्ये जिथं नाव कळतेही असेल. लक्षात ठेवा काय म्हणून अवघड आहे. नावाबद्दल सुद्धा एवढी घृणा निर्माण होते. अर्थ कळलं ना काय म्हणून. व्यक्तीबद्दल तर असेलच, पण आपल्या मुलाचं नाव शिवाजी ठेवायला आवडतं, राम ठेवायला आवडतं, भरत ठेवायला आवडतं, पण दुर्योधन ठेवायचं म्हणलं तर जमत नाही. एखादी आई धैर्यवान असेल तर आपल्या मुलाचं नाव रावण ठेवू शकतो. काय माझं बोलण्याचा अर्थ वेगळा आहे. नावाबद्दल सुद्धा एवढी घृणा मानवी जन्मामध्ये निर्माण का बघलात तुम्ही? यांचा काय मिळवलं तुम्ही? लोकांचा फुंका गोळा केला फक्त तुम्ही, लोकांचा तिरस्कार गोळा केला. मानवी जन्माला येऊन तुम्हाला चंद्र सूर्य असेपर्यंत कोणीही चांगलं म्हणू नये एवढं वाईट जीवन का जगलं तुम्ही? मिळवलं काय जीवनामध्ये? जायचं तर सगळ्याच जाणार आहे, सगळ्यांना 100 वर्षाचं आयुष्य आहे, सगळ्यांची स्थिती तशीच होणार आहे. मग काय वाईट केलं जीवनामध्ये? लोकांनी तुम्हाला तुच्छतेनं पाहावं अशा चुका तुमच्या हातून का घडायला? आणि त्या चुका कदाचित आई बाप आपल्यामुळे माफ होतात, पण निसर्ग त्याला माफ करत नाहीत, कधी सृष्टी कधी त्याला माफ करत नाही. तो बदला घेण्याची वेळ म्हणजे अंतिम क्षण. भगवान श्रीकृष्णाने फार सुंदर असं 16व्या अध्यायामध्ये वर्णन केलं. जे पापी लोक आहेत त्यांना शिक्षा मिळत नाही असा काही तक्रारींचा सूर असेल, पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात नाही, मी सांगतो ज्या लोकांनी मनुष्य शरीर धारण करून चुकीचे वागले, संसारेश नरा धमान, भगवंताचे शब्द आहे का? संसारामध्ये राहून नरनीच नराधम, नरातले अधम लोक चुकीच्या रीतीने जे वागले नाहीत, शिवाम्य जसं संस्वान आसुरी शैव योनी, वाईट वाईट जन्माला मी घालतो जिथं त्यांना पाणी मिळणार नाही, जिथं त्यांना भूक त्रास देईल, अन्नासाठी स्वतःच शरीर तोडून खातील, इतक्या वाईट रीतीने वाईट योनीमध्ये भगवंत म्हणतात मी टाकतो आणि त्यांनी केलेलं पाप त्यांना भोगायला लावतो. ही जबाबदारी भगवंत म्हणतात माझी. ज्ञानोबा या श्लोकावर विश्लेषण लिहित असताना खूप वाईट वाटतं. माऊलीचं अंतःकरण होते, फार लिहू शकत नाही माऊली, फक्त आपल्या चुकीमुळे एवढा प्राण्याला त्रास होतो, का या प्राण्याने असं केलं म्हणून एकच ओवी लिहितात, काय या मूर्खाने स्वतःसाठी नरक जोडून ठेवले. आहा सांगता वाचा रडे, ज्ञानोबाराय म्हणतात. त्या पापी माणसाचं दुःख सांगत असताना वाणी रडते. वाणीला ते शब्द, वाणीला ते दुःख पाहवत नाही. पापी माणसाचं जे अंतिम भोग आहे ते दुःख पाहवत नाही. आहा सांगता वाचा रडे, वाणीला रडू येतं. आणि किती मूर्खपणा, हे दुसऱ्यासाठी दुःख नाहीये, आपल्यासाठीच दुःख आहे. तुमचे पाप तुम्ही करता, तुम्हाला आनंद वाटत असेल पाप करताना, पण त्याची जी परिणती, त्याचा जो भोग आहे तो फार वाईट आहे. जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द आहेत, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. यमदंड म्हणजे काय? मृत्यू, तो वयोवृद्ध अवस्था आहे. मन शांत राहत नाही, शरीर त्रास देतं. तुम्ही म्हणता मला वारकऱ्याला त्रास होत नाही का? होतच नाही म्हणून तर बरोबर आहे. जो पारमार्थिक माणूस आहे ना त्याला त्रासच होत नाही. त्यांनी जन्मापासून अंतिम क्षणापर्यंत फक्त चांगलाच गोळा केलेला.
भगवंताच्या कथा, तत्वज्ञान, आराधना हेच त्याचं जीवन असतं. हेच वारकऱ्यांचं जीवन असतं. काही याच्या अतिरिक्त काही केलेलं नसतं. न चोरी केलेली असते, न चहाडी केलेली असते, नाही कुठल्या जीवनामध्ये पाप घडलेलं असतं. निष्कलंक जीवन असतं. प्रारब्ध वशात एखादा रोग जर भक्ताला झाला, रोग रोगाच्या ठिकाणी असतो, आनंद आनंदाच्या ठिकाणी असतो. अर्थ लक्षात येते ना? शरीराच्या ठिकाणी रोग असतो, मन आणि हृदय प्रफुल्लित असतं. दुःख झालेलं असतं एका बाजूला, आणि एका बाजूला त्यांची वाणी ऐकत असताना असं वाटतं की यांना कुठला रोगच नाही. आपल्याला रोग नसला तरी रोग आल्यासारखा वाटतो. आणि साधूला काही कारणास्तव प्रारब्ध वशात कमी जास्त प्रमाणात, कारण की बॉडी म्हणजे काय, केमिकल आहे. खाताना एखाद्या वेळेस, जीवन जगताना एखाद्या वेळेस एखादं केमिकल, विटामिन इकडे तिकडे झाले, एखादा रोग आघात येऊ शकतो. त्यांच्या मनावर काही परिणाम होत नाही, कारण की मन हे भक्तीनं तंदुरुस्त झालेलं आहे. ब्रह्मानंद प्यालेलं मन आहे, दुःख नाही जीवनामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा याच भूमीवर आरूढ होतात, आणि हेच पाहिलेलं आहे त्यांनी जगद्गुरु तुकोबाराय. म्हणून 3-4 महिने अगोदर जगद्गुरु तुकोबाराय भगवंताची वाट पाहतात. निर्याणचं म्हणतात, वाट पाहतात. किती दिवस जगायचं? 42 वर्ष झाले जगद्गुरु तुकोबारायांना. कुठपर्यंत शरीर सक्त दंत या यंत्रणेला किती वेळ राबवायचं, किती या यंत्रणेकडून काम करून घ्यायचं. मग भगवंताला शोधायला लागतंय, आणि वर्णन फार सुंदर आहे. शोधित आहे की नाही, भगवंता तुला शोधते पण तू काही सापडत नाही. तुझ्या नामाचा मी आधार घेतलेला आहे. इच्छा एकच आहे, आता दिसो नाही जना ऐसे करा नारायण. मागणी काय आहे बघा, कसं अंतिम अभंग आहे. यानंतर जगद्गुरु तुकोबारायचे अभंग नाही आहे, निर्याण प्रसंगाचे अभंग आहे. मागणी किती सुंदर आहे पहा. आता म्हणजे आतापर्यंत जगलो, पण आता दिसो नाही जना, लोकांच्या नजरेला येऊ नये ऐसे करा नारायण. मृत्यू नसतो, मरण नसतं. मरण अज्ञानी लोकांची संकल्पना आहे. शरीर परिवर्तन होतं हे ज्ञानी लोकांचं भाष्य. या शरीरातून चेतना गेली, दुसरं शरीर धारण करतो. तो तुम्हाला दिसत नाहीये. पश्यंती ज्ञान चक्षुषा 15व्या अध्यायामध्ये भगवंत लिहितात, विमूढा हा नाम पश्यंती, मूर्ख लोक पाहत नाहीयेत. पश्यंती ज्ञान चक्षुषा, ज्ञानी लोकांना ते दिसतं. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मृत्यू नाहीये, याचा साक्षात्कार मला झालेला आहे. पण आता या शरीरामध्ये जास्त दिवस राहता येत नाही, राहू वाटत नाही. म्हणून आता दिसो नाही, लोकांच्या नजरेला येऊ नये ऐसे करा नारायण. भगवंताला, काळाला, देवाला प्रार्थना आहे, भगवंता काही नाही, दिसू नये त्यांना. त्यांना विचारलं का, इतकं सुंदर जग आहे, इतके पदार्थ आहेत, इतकं नातगोत आहेत, इतकं सगळं जगामध्ये भरलेलं आहे, तुम्हाला ते दिसत नाही का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, दिसत नाही असं नाही, पण माझं पाहणं वेगळं आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग फार अप्रतिम आहे. रज्जू सर्पाकार भासी नाही जगदंबा. सूर्य मावळलेला आहे, मंद अंधकार आहेत, आणि काही कामानिमित्ताने आपण बाहेर पडतो. पूर्ण अंधार नाहीये आणि पूर्ण प्रकाश नाही. अशा वेळेस दोरी पडलेली असते आणि अचानक धक्का बसतो आपल्याला की साप येणार. नसलेला साप भीती दाखवून जातो. नसलेलं दुःख आयुष्यभर दुःख देत राहतं. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. रज्जू म्हणजे दोरी, सर्पाकार, दोरीवर ज्याप्रमाणे सर्प दिसावा तसं मी या संसारामध्ये सुख शोधत होतो, दुःख शोधत होतो. पण सगळं मगज आहे. भोगलेलं सुख हे गेलेलं आहे, भोगलेलं दुःखही गेलेलं आहे. भासी नाही जगदंबा, मनोनी आवडती पाय, हे तो आलाय बलाय. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात,
जगताचं रहस्य कळालं, जगाचं मर्म कळालं. थोड्या दिवस ही लोक चांगली म्हणतात, नंतर चांगली म्हणता म्हणता लोकच कंटाळतात. किती वेळ चांगलं म्हणावं, आणि मग जरा विरोधातल्या बातम्या यायला लागतात, विरोधात बोलायला लागतात. जगातलं काही खरं नाही. म्हणून आवडती पाय आवडायला लागतात. आणि भगवंत म्हणून मी तुझ्या सानिध्यामध्ये आलो. मृगजळावर दोरीवर दिसणाऱ्या सर्पावर माझा विश्वास नाही. सुख सुख म्हणून जे हात लावायला जातो ना, काही हातात येत नाही. हे जीवन तो क्षण निघून गेला जो होता. आवडणारा क्षण असो नाही तर न आवडणारा निघून जातो. हिंदू धर्मामध्ये दहावा करतात. दहावा फार ऋषीमुनी म्हणजे सांगितलं फार बुद्धिमान आणि वैज्ञानिक होते. पहिल्या दिवशी जो घरातला गेलेला आहे ना, सगळं गाव आणि घर अखंड तांडव करतो. मोठमोठ्याने रडतं. भरपूर पाणी असतं बॉडीमध्ये, सगळं डोळ्यातून बाहेर येतं. दुसऱ्या दिवशी थोडं कमी, तिसऱ्या दिवशी कमी. नाही समजून सांगितलं ना, त्याचं मनच होतं रडायचे किती दिवस. मग एखादा पाहुणा येतो, त्याला उशिरा बातमी कळाली असते. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी आलं म्हणजे एक दोन हुंदके येतात. गेला तुमचा मित्र, गेला तुमचा हा, गेला तुमचा तो. म्हणजे डोळे पुसत पुसत मग त्याला चहा दिला जातो, घेतलाही जातो. आठवण काढत काढत असं म्हणतात की भात खाऊ नये, लाडू खाऊ नये, चांगले पदार्थ 10 दिवस खाऊ नये. आमच्यामध्ये असं सांगितलेलं आहे अध्यात्मशास्त्रामध्ये, व्यक्ती गेल्यानंतर 10 दिवस आपल्या घरामध्ये जीवात्मा असतो. जीव खरा म्हणतात ना, भारतीय संकल्पना 10 दिवस आपल्यामध्ये असतो. गेल्यानंतर जो 10 दिवस अदृश्य रूपाने आपल्या घरात असतो. जे आता तुम्हाला मी जगद्गुरु तुकोबाराचं सांगतो ना, दिसो नये जना ऐसे करा, तो न दिसणाऱ्या अवस्थेत 10 दिवस आपल्या घरात असतो. नंतर 10 दिवसानंतर आपलं घर सोडून पुढच्या प्रवासाला जाणार असतो. असं गरुड पुराणामध्ये फार सुंदर मृतात्म्याचं वर्णन केलेलं आहे. बघा, आज विषय नाही कधी कधी मिळाला तर आपण पाहू. तुझे 10 दिवस आत्मा अदृश्य रूपामध्ये आपल्या घरात जो असतो ना, त्याच्यापेक्षा भात खायला नको. त्याचं आहे ना सगळं. त्याला असं वाटायचं की बाबा 10 दिवस कोणता मिळाला नाही, म्हणून चांगलं खाणं, चांगलं राहणं, चांगलं बरोबर नाही. खरं म्हणजे सुत क नाही आहे बरं का शब्द, सुत प शब्द. घरातला माणूस गेला ना, 10 दिवस भजन करायला पाहिजे, पूजन करायला पाहिजे. लोक उलट करतात, सुत काय जमत नाही. पाचच माणूस गेलेला असतो. आयुष्यात असताना जरी भजन केलं नाही म्हणून सुतक, त्याच्या निमित्ताने पुन्हा भजन 10 दिवस काहीच करायचं नाही आणि 10व्या दिवशी बुंदी खायची. काही पद्धत आहे? 10 दिवस पथ्य सांभाळलं आणि 10व्या दिवशी चल आता बस झाला. आता तू गेलास ते गेलास, आता आम्हाला जगलेलं त्याला काम करू नये. त्याला ते पिंडदान केलं जातं, तिळदान केलं जातं. तिळदान शब्दाचा अर्थ मृतात्म्याचा आणि आपला कायमचा संबंध होतो. त्याचं नाव आहे तिळदान. आणि एरवी पूजा करत असताना आपण पाणी असं सोडतो सरळ हाताने, ज्यांनी कर्मकांड केला त्याला. पण तिळ घेतल्यानंतर भक्ताने असं सोडावं लागतं अंगठा. तेव्हापासून अंगठा दाखवतात मग काही जिवंतपणे दाखवतात. अंगठाचा भाव सोडून द्या. तिळदान म्हणजे आता तुमचा आमचा जो काही संबंध आला असेल या जगात, कोणाचा घराचा, तो संबंध आहे. आता तो संबंध राहिलेला नाही. तिळदान करतात आणि माणसं आपल्या कामाला लागतात. तिथून तो प्रवासी पिंडदान केल्यानंतर अनंत प्रवास करतो जीवनामध्ये. तुकोबाईने फार सुंदर लिहिले, बुडाले तयाचा मुळना मार्ग शोधता येत नाही. अनंत जीव आहे, करोडो माणसं जर एवढी आहेत, 600 कोटीच्या वर माणसं आज पृथ्वीतळावर आहे. पृथ्वीचं मोठं ते छोटे छोटे जीवाणू, पशु, पक्षी, प्राणी किती काही करोडच्या पुढं करते.
एकदा माणूस भटकायला लागला म्हणजे कुठे जन्माला येईल, वृक्षाच्या रूपाने जन्माला येईल, कुठे काही सांगता येईल. वृक्ष सुद्धा योनी वाढ होते म्हणजे तो जीव आहे. लहान वृक्ष आपण लावला आणि तो मोठा होतो म्हणजे जीव आहे. आता संशोधन निघालं की वनस्पतीला सुद्धा प्राण असतात. आणि अगोदरच सांगितले नाही, आमचं ऐकत नाही म्हणून तर त्रास होतो. तुम्ही सांगायची काय गरज आहे. जड योनी म्हणतात त्याला, जड योनी. अच्छा, जड योनी ही वाढ असली की तो प्राणी आहे. क्षय असो किंवा वृद्धी असो, जीवाशिवाय होत नाही, चैतन्यतेशिवाय होत नाही. हे जीवनही म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, किती दिवस या लोकांवर विश्वास ठेवणार. सच्चिदानंद स्वरूप आत्मा असताना, ती स्वरूप आत्मा असताना, आनंद स्वरूप आत्मा असताना आकारण हे पाठीमाग लावून घेतलेले आहे. तुझी तुका विश्व भरवणी उरला होता. आता मी दिवपुरता शरीरापुरता मर्यादित राहिलो नाही, पूर्ण विश्वभर माझं जीवन आहे. त्यांना विचारलं, महाराज ही जी दिव्यता आपल्याला मिळाली, ती श्रेष्ठता आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळाली, तिला काही कारण सांगाल का तुम्ही. शेवटचे अभंग आहेत जगद्गुरु तुकोबारायांचे, अतिशय गोड अभंग आहेत. संसाराच्या अंगी अवघी व्यसनी आणि कीर्तने शुद्ध झालं. शेवटचा अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. संसाराच्या अंगी अवघीच व्यसनी. व्यसन शब्दाचा अर्थ दारू पिणं वगैरे नाही बरं का. व्यसन शब्दाचा अर्थ दुःख. एक प्रकारचं दुःख संसारामध्ये नाही, सगळ्या प्रकारचे दुःख आहे. संसाराच्या अंगी अवघीच व्यसनी. ज्या दुःखाबद्दल तुम्ही कधी ऐकलं नसेल ते दुःख सुद्धा माणसं भोगतात. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. जग आणि जीव हे दुःख भोगत असेल, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही मात्र मुक्त झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन. अंतिम प्रसंग आहे. त्यांना विचारलं, हा जो जन्म तुम्हाला मिळाला जगद्गुरु तुकोबाराय, जो अवतार तुम्ही घेतलेला आहे, तुम्हाला तुमच्या आयुष्यावर काही भाष्य करायचं आहे का. लक्षात येतं काय बोलतो तुम्हाला. तुमच्या आयुष्याबद्दल, तुमच्या जगण्याबद्दल तुम्हाला काही भाष्य करायचंय का. एकच अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा निर्याण प्रसंगामध्ये, इतका सुंदर लिहिलेला आहे. सगळे लोक जगद्गुरु तुकोबारायांचं दुःख सांगतात, व्यथा सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय आपली कथा सांगतात. अरे दिसण्याकरता मी गरीब असेल, लोकांना जाणवलं असेल जगद्गुरु तुकोबाराय खाली मान घालून जगले, मी कसा जगलो हे तुकोबाराय लिहितात बरं का. घोटवीन लाभ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवी, ब्रह्मी भूत काया होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवांचे. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनावर स्वतः बोलतात. माझं कीर्तन, माझे अभंग, माझ्या मुखातून निघालेले शब्द इतके ताकद आहे त्यांच्यामध्ये, इतकी क्षमता आहे की जे ब्रह्मज्ञानी असतील, ब्रह्मांशी बोलणारे आणि जे मुक्त झालेले असतील या संसारात, त्यांनी जर माझे अभंग वाचले ना, त्यांना पश्चाताप करायला लागेल. मी भक्त झालो असतो तर बरं झालं असतं, विनाकारण ब्रह्मज्ञानी झालं. तुकोबारायांचं भाष्य, घोटवीन लाभ ब्रह्मज्ञान्या हाती. ब्रह्मज्ञानाला देखील माझे अभंग ऐकून लाल घोटायला लागली. काय बोलतात जगद्गुरु तुकोबाराय, काय तुमची भाषा आहे. तुम्ही अभंग ऐकून अभ्यासलेले